परदेशी साहेब नमस्कार। आपण जुन्नर तालुक्यामध्ये काँग्रेस आहे पक्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करताय। आज सूरजभाऊ वाजगे यांचा 7वा दिवस आमरण उपोषणाचा आहे। जनसुनावणी रद्द व्हावी यासाठी ते उपोषणाला बसलेले आहेत। परंतु म्हणावं असं या 7 दिवसांमध्ये प्रतिक्रिया म्हणजे लोकांच्या अतिशय तीव्र आहेत। कालही बैठक झाली, परंतु म्हणावं असं यश या आमरण उपोषणामध्ये आलेलं दिसत नाहीये। तब्येत खालवत चाललेली आहे, याबाबत तुमचं मत काय? अतिशय व्यवस्थित प्रश्न आपण विचारलेला आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे 7 दिवसामध्ये जुन्नर तालुक्यात ज्या घडामोडी चालल्यात त्या चुकीच्या दिशेने चाललेल्या आहेत। आता तुम्ही माझ्या पहिले संतोष शेटला प्रश्न विचारला का शरद दादाची भूमिका काय आहे, अतुल शेटची भूमिका काय आहे। मी तुम्हाला तालुक्याच्या जनतेला आव्हान करतो का आजी माझी दोन्ही आमदार हे तालुक्याची दिशाभूल करत आहे। सरळ सरळ ते एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करतायत आणि सूरज भाऊ हा कशासाठी लढतोय हे ते बोलतच नाही। सूरज भाऊ हा जनतेसाठी लढतोय, लोकांना न्याय देण्यासाठी लढतोय। स्वतःचा घरदार सोडलेला आहे, त्याचे बिचारीचे सासरे आता एक्सपायर झालेले, दशक्रिय आली त्यांची, तरी ही लोक एकमेकांचे हेवे दावे करून तालुक्याच्या जनतेचं दिशाभूल करत आहे। आणि त्यांच्याच काही कार्यकर्त्यांनी आता व्हॉट्सअपला सांगितलं की जनसुनावणी कॅन्सल झाली, हे झाले, फेक निगेटिव्ह तालुक्यात चालू आहे, त्याच्यामुळे तालुक्याचं लक्ष विचलित होतंय जनतेचं। ही जनतेने उद्रेक व्हायला पाहिजे तिथं ते विस्कळीत करण्याचं काम हे दोन्ही जनतेचे लोकप्रतिनिधी आज आपल्या तालुक्यात करत आहे। ह्याचा मी जाहीर निषेध करतो तालुका काँग्रेस पक्षातर्फे। आणि सूरज भाऊ यांना तालुक्याचं काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहेच। सर्व लोक आज तुम्ही बघताय, सर्व तालुक्याची जनता, सर्व लीडर येऊन त्यांना भेटत आहे। आता या आजींचं तुम्ही प्रक्षोभन बघितलं, किती उद्रेक आहे, जनतेमध्ये भावना कशा आहे तुम्हाला कळत आहे। फक्त हे एकमेकांच्या विरोधात बोलून लोकांमध्ये दिशाभूल करताय, त्याचं बी कारण पुढे आहे साहेब ते। कारण ते भाजपच्या सत्तेत आहेत ते दोघं पक्ष, आणि त्या दोघं पक्षांना हे सांगितलं गेलं असेल वरतून का तुम्ही अशी लोकांची दिशाभूल करा, असं माझा जाहीर आक्षेप आहे यांच्यावर। आणि ते दिशाभूल करण्यामुळे लोक संभ्रमात आहे आणि त्याचा वेटेज आपल्याला पाठिंबा वाढत नाही, हा असा माझा जाहीर आक्षेप आहे। यांनी खरं तुम्हाला तालुक्याची याची चिंता आहे तर तुम्ही इथे येऊन सूरज भाऊंना पाठिंबा द्यावा, जनतेला इथं बोलवावं, इथं सगळ्यांसमोर तुम्ही डिक्लेअर करावं आणि सुनावणी स्थगित करण्यात यावी, आमचं एवढंच म्हणणं आहे। पाठिंबा द्यावा याचा अर्थ माजी आमदार अतुल बेनके आणि विद्यमान आमदार शरद सोनवणे दोन्ही लोकप्रतिनिधी या ठिकाणी आले होते उपोषणस्थळी। त्यांनी सूरज भाऊची भेट पण घेतलेली आहे। परंतु तुम्ही जसं म्हणताय तसं हा केंद्र शासनाने सांगितलेला प्रोजेक्ट आहे आणि दोन्ही पण आजी असतील आणि माजी असतील, दोन्ही सत्तेतील आमदार आहेत, सत्तेतील लोकप्रतिनिधी आहेत। आणि म्हणून कुठंतरी या अदानीची बाजू घेतली जाते का असा संशय लोकांमध्ये आहे। 100% साहेब, दोन्ही पक्ष देशाचं आणि महाराष्ट्रात त्यांचंच गव्हर्नमेंट आहे ना, म्हणजे ते गव्हर्नमेंटच्या विरोधात बोलत नाही याचा अर्थ। जसं राहुल गांधींनी जे काही दिपके होते, अभिजित काय ते दिपके जे होते, त्या दिपक्यांनी झेंजी आंदोलन छेडलं काँग्रेस जनता पार्टी, आणि दिल्लीतील जे सरकार आहे मोदी सरकार, त्या मोदी सरकारच्या एका कॅबिनेट मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला। ही झेंजीची ताकद दिल्लीमध्ये जंतर मंतरवर अख्ख्या भारताने पाहिली। अगदी काँग्रेसने त्याच्यामध्ये लीड केलेले, राहुल गांधी सुद्धा किंवा उद्धव ठाकरेचे विरोधी पक्षाचे जे काही घटक आहेत ते सर्व त्या झेंजींना पाठिंबा देत होते। अगदी त्या पद्धतीने आज जुन्नर तालुक्यातला एक युवक उपोषणाला बसलेला आहे। तुमचं काँग्रेस जे आहे जुन्नर तालुका काँग्रेस, हे असं झेंजींची ताकद उभी करेल का काय? हो, आता याच्यानंतर तीव्र लढा होणार आहे आमचा। आणि तुम्ही आता सांगितलं, देशाचे सर्व नेते हे अदानींनी विकत घेऊन टाकलेले, एकमेव देशाचा राहुल गांधी असा नेता आहे का तो त्यांना विरोध करत आहे। दुसरा कुठलाही नेता त्यांच्या विरोधात बोलत नाही। फक्त राहुल गांधीची शिकवण आहे आमच्या पक्षासाठी, आणि आता आम्ही हे लढा आता जोरात उभा करणार, त्याच्यावरती पुढली गणित आमची ठरणार आहे तालुक्यात।